नमस्कार, मी ॲडव्होकेट भाग्यश्री भोसले. आजच्या लेक्चरमध्ये आपण कंपनी कायद्याच्या अंतर्गत अल्पसंख्याक भागधारकांचे संरक्षण याबाबत जी काही तरतूद आहे तर त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर आधुनिक कंपनी कायदा जो आहे तर त्यामध्ये अल्पसंख्याक भागधारकांच्या संदर्भात विशेष तरतुदी दिलेल्या आहेत, तर त्या आपण पाहूया. तर या तरतुदी पाहत असताना सर्वप्रथम फॉस वर्सेस किंवा फॉस विरुद्ध हार्बॉटल ह्या केसमधला एक नियम या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. कंपनी व्यवहाराचा एक सर्वसामान्य मूळ नियम असा आहे की भागधारकाने म्हटले म्हणून न्यायालय काही कंपनीच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करत नाही. यास फॉस विरुद्ध हार्बॉटल मधील नियम म्हणतात. यामध्ये काही भागधारकांनी कंपनीच्या संचालकांविरुद्ध त्यांच्या गैरवर्तनामुळे कंपनीला नुकसान झाले आणि ते त्यांनी संचालकांनी भरून द्यावे यासाठी दावा दाखल केला. ज्या गोष्टीबाबत भागधारकांना बहुमताने निर्णय घेण्याचा अधिकार होता त्या गोष्टीबाबत दावा फेटाळला गेला. हा फॉस विरुद्ध हार्बॉटल यामधला नियम असा आहे की संचालकांनी किंवा त्रयस्थ व्यक्तींनी कंपनीस केलेल्या नुकसानीबाबत योग्य वादी ही कंपनीच असू शकते. त्यामुळे कुठल्याही भागधारकाला, एकाला किंवा अनेक भागधारकांना सदरच्या नुकसानीबाबत दावा दाखल करण्याचा अधिकार नाही. तर या ठिकाणी कंपनी स्वतः या ठिकाणी कंपनीच्या नावाने दावा दाखल करू शकतो. म्हणजे या ठिकाणी योग्य वादी हा फक्त कंपनीच असू शकतो कंपनीला झालेल्या नुकसानीबाबत. त्यानंतर पुढचा या नियमामधले दुसरी एक महत्त्वाची तरतूद आहे, जर तथाकथित चूक बहुमताने मान्य जर होत असेल तर त्यात दावा लावून काही उपयोग नाही आणि सभा घेऊन बहुमत काय आहे हे आजमावावे लागते. न्यायमूर्ती कार्डोझोच्या मते चूक करणाऱ्या भागधारकास वा संचालकास जर भागधारकांचे समाधान झाले तर त्यापासून माफीही मिळू शकते. बॅम्फोर्ड विरुद्ध बॅम्फोर्ड या दोन इंग्रजी केसेसमध्ये भागधारकांच्या बहुमताने माफी करण्याची उदाहरणं आहेत. या दोन्हीपैकी कोणत्याही केसमध्ये संचालकांनी कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कंपनीच्या न दिलेल्या भांडवलाची विल्हेवाट लावण्याची एक चाल केली. न्यायालयाने असे म्हटले की भाग वाटप करण्याचे अधिकार हे अयोग्य प्रेरणेने वापरले गेले व संचालक हे दोषी धरले गेले. परंतु कंपनी कायद्याचे एक तत्वच आहे की संचालक हे सर्व पूर्ण जाहीर करून व भागधारकांची साधारण सभा बोलावून त्यांची पापे बहुमताने मान्य करून घेऊन स्वतःची सुटकाही करून घेऊ शकतात. मात्र काही परिस्थितीमध्ये भागधारक हे संचालकांच्या विरुद्ध त्यांचे कंपनीबाबतचे असलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी दावा आणू शकतात. कॉर्पोरेट जगताच्या हिताच्या दृष्टीने ते तसे करू शकतात. अशा परिस्थिती खालीलप्रमाणे आहेत. सर्वप्रथम कायद्याविरुद्धातले कृत्य. प्रत्येक भागधारक हा कंपनीला कायद्याविरुद्धात कार्य करण्यापासून प्रतिबंधित करू शकतो. कायद्याविरुद्ध व्यवहारामध्ये कोणाला कंपनीची मिळकत दिली गेली असेल तर ती मिळकत वसूल करण्यासाठी त्याच्या विरुद्ध तसेच चुकीचे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध संचालकांविरुद्ध दावा दाखल करू शकतो. जर समजा अल्पसंख्याकांची फसवणूक झाली तरी देखील या ठिकाणी दावा दाखल करता येणार आहे भागधारकांना. बहुसंख्य भागधारकांचे वर्तन हे जर अल्पसंख्याकांची फसवणूक ठरत असेल तर ते वर्तन रद्द केले जाते. असे वर्तन म्हणजे बहुसंख्य भागधारकांचे असे वर्तन होय की जे दोघांमध्ये भेदभाव करून अल्पसंख्य भागधारकांना त्यांच्या हक्कापासून व फायद्यापासून वंचित ठेवेल. मेनियर व्ह्यूपर्स टेलिग्राफ बॉक्स या केसमध्ये बहुसंख्य भागधारकांना कंपनीच्या हक्कांना दुसऱ्या कंपनीकडे की ज्या कंपनीत त्यांना रस होता अशा कंपनीकडे हस्तांतर करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले. तसेच बहुसंख्य भागधारकांना अल्पसंख्याक भागधारकांच्या हितावर घाला घालता येत नाही. बहुसंख्याकांचे अधिकार हे योग्य रीतीनेच वापरावे लागतात व एकंदरीतच कंपनीच्या हितार्थ ते वापरावे लागतात. कंपनीची आर्थिक अडचण असेल तर वैयक्तिक हिताचा त्याग करावा लागतो व यासाठी संचालकाचा निर्णय हा वरचढ ठरतो. म्हणून स्पर्धा करत असलेल्या सभासदांचे हितसंबंध संपादन करण्यास मान्यता दिली गेली. साइड बॉटम विरुद्ध कशा लेसे अँड कंपनी या केसमध्ये असं सांगितलं गेलं की जेव्हा असाच अधिकार हा अशा सभासदांच्या संदर्भाने घेतला गेला की ज्या सभासदांनी कंपनीची उत्पादने घेण्यास नकार दिला तेव्हा ती कृती ही कंपनीचे हित संरक्षण करण्याच्या पलीकडे गेली होती, म्हणून ती कृती अयोग्य ठरवली गेली. परंतु हे सर्व आजही लागू असलेल्या तत्वानुसारच आहे की भागधारकांना मतदानाचा हक्क हा त्याची खाजगी मालमत्ता असते, म्हणून तो त्याचे हितसंबंध जरी कंपनीच्या विरुद्ध किंवा वेगळे असले तरी त्यास योग्य वाटेल तसे तो मतदान करू शकतो. भागधारक हे काही कंपनीचे विश्वस्त नसतात किंवा ते एकमेकांसाठी विश्वस्त नसतात व ते एकमेकांमधील संबंध हे भागीदारांसारखे संबंध नसतात.
या ठिकाणी आणखी एक मत असं आहे की कंपनीचे नुकसान करणारी कोणतेही कर्तव्यातील कसूर ही अल्पसंख्याकांची फसवणूकच धरली जाणार आहे। योग्य त्या किमतीला कंपनीच्या मिळकतीची विक्री केली तर ती एक फसवणूकच, विक्री केली गेली नाही योग्य किमतीला तर ती फसवणूकच धरली जाणार आहे। जर बहुसंख्य भागधारक हे तीव्र दुर्लक्षिततेचे दोषी असतील आणि त्यांना फसवणुकीचा हेतू नसताना सुद्धा काही फायदा झाला असेल तर अल्पसंख्याक भागधारक हे त्यांच्यावर दावा लावू शकतात। अल्पसंख्याक भागधारक वादींनी कंपनी व तिच्या 2 संचालकांविरुद्ध जे बहुसंख्य भागधारक होते दावा लावला। त्यांनी असे सांगितले की 1970 मध्ये कंपनीने या 2 संचालकांच्या सांगण्यावरून दोघांपैकी एकाला कंपनीची जमीन 4250 पाउंडांना विकली, की जेव्हा त्यांना माहिती होते किंवा माहिती असावयास हवी होती की त्याची किंमत ही पुष्कळ जास्त आहे, ती परत 1947 ला 1,20,000 पाउंडांना परत विकली गेली। असे धरले गेले की अल्पसंख्याक भागधारकांना या ठिकाणी दावा लावण्याचा अधिकार आहे। विशेष बहुमताने आवश्यक असलेली जर काही कृत्ये असतील, अशी कृत्ये असतात की जी केवळ विशेष बहुमतानेच करावी लागतात। जर बहुसंख्य अशी कृत्ये ही जर फक्त साधारण ठराव करूनच संमत करत असतील किंवा कायद्याने मंजूर केल्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने जर संमत करून घेणार असतील तर कोणताही सभासद हा बहुसंख्याकांना प्रतिबंध करण्यासाठी दावा लावू शकतो। काही वेळेस बहुसंख्य नियंत्रक हे भागधारक हे केलेल्या चुकीबद्दल चूक करणाऱ्या विरुद्ध दावा लावू शकत नाही किंवा काही वेळेस ते स्वतः चूक करणारे असतात आणि म्हणूनच कंपनीचा हक्क बजावू शकत नाही। तेव्हा बहुसंख्य भागधारकांनी कंपनीची मिळकत ही स्वतःसाठी वापरली तेव्हा अल्पसंख्याकांना दावा लावण्याचा अधिकार आहे। त्यानंतर वैयक्तिक सभासदत्वाचे काही हक्क असतात। प्रत्येक सभासदास कायद्याने दिलेले काही अंगभूत अधिकार असतात किंवा कंपनीच्या घटनेने दिलेले काही अंगभूत अधिकार असतात, त्यांना वैयक्तिक सभासदत्वाचे हक्क म्हणतात। यात मतदानाचा हक्क आहे, त्यानंतर त्याचे मत नोंद करण्याचा हक्क आहे, निवडणुकीत संचालकपदी उभा राहण्याचा हक्क आहे, हे हक्क आहेत। जर संचालकाने आर्टिकल प्रमाणे निवृत्त होण्यास नकार दिला तर भागधारक दावा लावण्यास संमती दिली, तर भागधारकाला दावा लावण्यास कोर्टाने संमती दिली कारण सभासद म्हणून वादीच्या हक्कांवर गदा आलेली होती। तर अशा प्रकारे जे गैरव्यवहार आहेत किंवा जे दमन आहे किंवा अल्पसंख्याकांवर जो होणारा अन्याय आहे तर त्याला विरोध करण्यासाठी कायद्यामध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत। त्यालाच आपण प्रिव्हेन्शन ऑफ ऑपरेशन अँड मिसमॅनेजमेंट आपण असं म्हणू शकतो। या ठिकाणी कोण अर्ज करू शकते की दमन झालेल्या म्हणजे ज्याच्यावर अन्याय झालेल्या भागधारकांच्या हातातील पहिला उपाय म्हणजे न्यायाधिकरणाकडे जाणे। कंपनीच्या कमीत कमी 100 सभासदांनी अशा अर्जावर सही करणे भाग असते किंवा संपूर्ण सभासदांपैकी 1.0 सभासदांनी सही करणे, यापैकी जे कमी असेल त्यांनी सही करणे आणि अशा प्रकारे याचिका करणे आवश्यक आहे। किंवा कंपनीचे दिलेल्या भागभांडवलापैकी 1.0 भाग भांडवल धारण करणाऱ्या सभासदांनी सही करणे आवश्यक असते। जर ही कंपनी ही भागभांडवलाशिवाय असेल तर तिच्या एकूण सभासदांपैकी 1/5 सभासदांनी त्या अर्जावर सही करणे हे आवश्यक असते। जेव्हा योग्य संख्येत अर्जावर सही झाली तर असा अर्ज दाखल होऊ शकतो। मग जर काही सभासदांनी त्यांची संमती मागे घेतली तरी 10% भागधारकत्वाची आवश्यकता ही दुसऱ्या भागधारकाची संमती मिळून पुरी करता येते। अशी संमती ही मुक्त्याधारकातर्फे देखील देता येते। संमती ही लेखीच पाहिजे असे काही नाही, ती संमती जोडली पाहिजे असेही नाही। जर भागधारकांनी दावा मागे घेतला तर संमती देणारे भागधारक तो पुढे चालवू शकतात किंवा त्या भागांची विल्हेवाट लावली तरी त्या व्यक्तीस कंपनीच्या सभासद नोंदवहीत अधिकार असतो, ती व्यक्ती असा दावा लावू शकते। तसेच मृत भागधारकाचा वारसही अशा प्रकारे दावा लावू शकतो। ज्या ठिकाणी कंपनीमध्ये अन्याय होतोय अल्पसंख्याक भागधारकांवर किंवा जर समजा गैरव्यवहार होतोय तर अशा प्रकारे याचिका दाखल करण्याचा किंवा दावा दाखल करण्याचा बाबत तरतुदी आहे। केंद्र सरकारला सुद्धा असा अर्ज करण्याचा अधिकार आहे। न्यायाधिकरण हे अर्जावर कमी संख्या असताना सुद्धा अर्ज करण्यास परवानगी देऊ शकते। दावा लावणाऱ्याचे वर्तन कसे आहे त्यावर कोणती गोष्टी द्यावयाची ते ठरत असते। या ठिकाणी दमन या शब्दाचा अर्थ 200 कलम 241 मध्ये दिलेला आहे। कोणत्या कारणासाठी अर्ज करता येतो ती कारणे खालील प्रमाणे आहेत। सभासद किंवा अनेक सभासदांच्या हिताविरुद्ध कंपनीचा कारभार चाललेला आहे किंवा सार्वजनिक हिताविरोधात असा कारभार चालला आहे किंवा कंपनीच्या हिताविरोधात जर असा कारभार चालला असेल तर अशा वेळी दमनाचे प्रतिबंध करण्यासाठी किंवा गैरव्यवहाराचा प्रतिबंध करण्यासाठी
या ठिकाणी न्यायाधिकरणाकडे याचिका किंवा दावा दाखल करण्याचा अधिकार आहे. कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये किंवा नियंत्रकामध्ये महत्त्वाचे बदल घडून आलेले आहेत. मग असे हे बदल संचालक मंडळातील बदलामुळे घडून आलेले असोत वा व्यवस्थापकामधील बदलामुळे झालेले असोत, कंपनीला भागांच्या मालकीच्या बदलामुळे झालेले असोत वा सभासदांमधील बदलामुळे झालेले असोत किंवा इतर कोणत्याही बदलामुळे जर समजा कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये किंवा नियंत्रकामध्ये बदल झालेले असतील आणि अशा बदलामुळे कंपनीच्या हिताविरुद्ध किंवा तिच्या सभासदांच्या हिताविरुद्ध किंवा कोणत्याही वर्गातील सभासदांच्या हिताविरुद्ध जर कंपनीचा कारभार चालला असेल तर अशा वेळी दावा दाखल करण्याचा अधिकार हा भागधारकांना मिळतो. यावरील सर्व परिस्थितीमध्ये न्यायाधिकरणाला योग्य वाटेल तसा आदेश न्यायाधिकरण करू शकते की संबंधित वाद हा कायमचा संपुष्टात येईल या दृष्टीने न्यायाधिकरण आदेश करू शकते. या व्यतिरिक्त अनेक परिस्थितीमध्ये दमन घडू शकते किंवा अन्याय घडू शकते की ज्या परिस्थितींना व्याख्यायित करणे अशक्य आहे. तक्रारदार भागधारक अशा दबावाखाली पाहिजे की अतिशय अयोग्य व जुलमी असेल तरच दमन होऊ शकते. सततचे अन्यायपूर्ण वर्तन दाखवणे आवश्यक आहे. जेव्हा व्यवसायी संपादित केलेल्या विमा कंपनीचे बहुतांश भागधारक धोकादायक हेतू हे अल्पसंख्य व असे करण्यास इच्छुक नसलेल्या भागधारकांवर लादण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आणि जेव्हा व्यापार न करणाऱ्या सभासदांना त्यांच्या संचालक निवडीच्या मतदानाच्या हक्कापासून आणि लाभांश हक्कापासून वंचित ठेवले जाते, जेव्हा कंपनीची गरज संपुष्टात येते आणि तिची मूळ कंपनी तिचा व्यवसाय कमी करण्याचा निर्णय घेते त्यामुळे तिच्या भागांची किंमत कमी होते, जेव्हा बहुतांश नियंत्रक संचालक मंडळाचे निर्णय मानत नाहीत आणि कंपनीचा कारभार चालवणे अशक्य होते, तेव्हा भागांच्या हस्तांतरणास वा प्रक्षेपणास अयोग्य कारणाने निकाल दिला जातो, तेव्हा दमन झाले किंवा या ठिकाणी अन्याय झाला असे म्हटले जाऊ शकते. परंतु जेव्हा कंपनीच्या बसेसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवले नाही किंवा सेकंड हँड बसेस कमी किमतीत विकल्या, हे राजलक्ष्मी विरुद्ध इंडियन मोटार 1962 कलकत्ता या केसमध्ये सांगितलं, किंवा व्यवस्थापकीय संचालक वेडा किंवा अकार्यक्षम झाला, निष्काळजी झाला किंवा बहुसंख्याकाने भाग हे कंपनीतील स्वतःची स्थिती मजबूत करण्याकरता बाहेरच्यांना भागांचा प्रस्ताव दिला आणि असे करणे हे नियंत्रक समूहाच्या मतदानाच्या हक्काचे संतुलन असे करत असताना मतदानाच्या हक्काचे संतुलन राखले पाहिजे या खाजगी कराराचे उल्लंघन या ठिकाणी झाले तर ते दमनमध्ये येत नाही, कारण असा करार हा कंपनीच्या संबंधाच्या बाहेरचा करार असतो तरीही या गोष्टी दमनामध्ये येत नाहीत. सर्वोच्च न्यायालयामध्ये एका केसमध्ये कंपनीच्या व्यवस्थापनाने समभागाच्या समूहाचा प्रस्ताव स्वतःच्याच परकीय धारक व्यक्तीला देऊन अनियमितता केली होती. त्यामुळे परिणाम असा झाला की त्या दुय्यम कंपनीस कोणत्याही महत्त्वाच्या सभांमध्ये भाग घेणे शक्य झाले नाही. तिच्या भागांचा समूह हा दुसऱ्यांना दिला गेला. कायदेशीर बंधनामुळे तसेही तिला समभागांच्या इश्यूमध्ये देखील भाग घेता आला नाही. सर्वोच्च न्यायालयाने असे धरले की काही दमनकारी धोरण तरी देखील हे दमनकारी धोरण होऊ शकत नाही. सभासद हा दमन झाल्याची तक्रार केवळ सभासदच म्हणून करू शकतो, न की संचालक म्हणून करू शकतो. कंपनी व तिच्या सभासदांचे करारविषयक संबंध हे उचित तरतुदींच्या खाली येत नाहीत, कारण ते कोणत्याही सभासदत्वाचे हक्क प्रदान करत नाहीत. म्हणून कंपनीच्या बहुसंख्य भागधारकांनी सभासदाबरोबर केलेल्या कराराचा भंग हे दमनकारी कृत्य धरले जाणार नाही. जर बहुसंख्याकांचे अस्तित्व जर अल्पसंख्याकांच्या नियंत्रणामुळे बाधित होत असेल तर बहुसंख्याकांना या ठिकाणी काही उपाययोजना करता येतील असे सांगण्यात आले. यामुळे अनेक गैरव्यवहारांना आळा बसतो व तिचे अस्तित्व हेच संचालकांवर भीतीदायक परिणाम करू शकते. गैरव्यवस्थापनाच्या विरोधात जर दाद मागायची असेल तर कंपनीच्या हिताविरुद्ध किंवा सार्वजनिक हिताविरुद्ध कंपनीचा व्यवहार चालला आहे किंवा व्यवस्थापन व नियंत्रण बदलल्यामुळे असा व्यवहार होण्याची शक्यता आहे असे सिद्ध करावे लागते. न्यायाधिकरण हे जे योग्य वाटेल ते आदेश करू शकते. सर्वोच्च न्यायालयाने गैरवर्तनाबद्दल राजामुंड्री इलेक्ट्रॉनिक सप्लाय कॉर्पोरेशन विरुद्ध ओ नागेश्वर राव 1956 या केसमध्ये असे सांगितले, योग्य ते आदेश केले. जेव्हा संचालकांच्या मनात हेतू असा होता की रोखीच्या व्यतिरिक्त मोबदल्यामध्ये भागांचे वाटप केले तर ते एक गैरवर्तन धरले गेले आणि न्यायालयाने या ठिकाणी गैरव्यवहाराच्या
बद्दल दावा दाखल करण्याचा अधिकार या ठिकाणी भागधारकांना दिला. सध्या अस्तित्वात असलेले व भविष्यातील गैरव्यवस्थापन असले पाहिजे. जर समजा एखाद्या व्यक्तीला दावा दाखल करायचा आहे की कंपनीमध्ये गैरव्यवहार चालतोय, कंपनीमध्ये दमन चालतंय, तर त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या किंवा भविष्यकालीन गैरव्यवस्थापन असले पाहिजे. पूर्वीच्या गैरव्यवस्थापनामुळे अगदी जरी सिद्ध झाले तरी त्यामुळे आत्ता झालेल्या कंपनीच्या हिताचे किंवा सार्वजनिक हिताचे नुकसान हे दंडनीय नाही किंवा दंडण्यास योग्य नाही. अर्ज केल्यानंतरच्या घटना सुद्धा विचारात घेता येणार नाहीत. केवळ धंद्यात नुकसान झाले हे काही दमन किंवा गैरव्यवहाराचा परिणाम आहे असे देखील म्हणता येणार नाही. गैरव्यवहाराविरोधात झालेला कोणताही आदेश हा खरं म्हणजे कंपनीच्या बाजूनेच असतो व तो कोणत्याही सभासदाच्या किंवा सभासदांच्या बाजूने सभासदांच्या विरुद्ध नसतो. दुसरे असे की कंपनी गुंडाळताना दिलासा देताना न्यायाधिकरणास व्यतिरिक्त दुसरे कोणतेही कारण शोधण्याची आवश्यकता नसते. न्यायाधिकरणास बाह्य हितांची सुद्धा कायद्याने दखल घ्यावी लागते. कलकत्ता उच्च न्यायालयाने अत्यंत तीव्र स्वरूपाचे गैरव्यवहार असलेल्या कंपनीला गुंडाळण्यास नकार दिला व त्यास तिचे कामकाज चालू ठेवण्यासाठी विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद केली. कारण ती कंपनी राष्ट्राच्या विविध योजनांचे काम करत होती. सिंद्री आयर्न फाउंडेशन लिमिटेड या कंपनीमध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाने सदरची कंपनी चालू ठेवण्याचे आणि एका विशेष अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली सदरची कंपनी चालू ठेवण्याचे आदेश दिले. तर अशा प्रकारे दमन आणि गैरव्यवस्थापनाचे जर समजा नियंत्रण करत असताना न्यायाधिकरणाला खालील अधिकार आहेत. जर कलम 241 खाली केलेल्या अर्जावर न्यायाधिकरणास असे वाटले की सभासद किंवा अनेक सभासदांच्या हिताविरुद्ध जर कंपनीचा कारभार चाललेला आहे किंवा सार्वजनिक हिताविरोधात असा कारभार चालला आहे किंवा कंपनी स्वतःच्याच हिताविरुद्ध असा कारभार चालला आहे आणि कंपनी गुंडाळणे हे सभासद किंवा कंपनीच्या हिताच्या अगदी विरुद्ध असेल, परंतु योग्य कारणाने कंपनी गुंडाळणे हे योग्य असेल, तर न्यायाधिकरण हे वाद अंतिमपणे मिटवण्याचा दृष्टिकोन योग्य तो आदेश करू शकते. न्यायाधिकरणास कंपनीचे व्यवहार नियंत्रित करण्यासाठी योग्य त्या अटींवर योग्य ते आदेश करण्याचा अधिकार आहे. न्यायाधिकरणाच्या आदेशात खालील गोष्टींचा समावेश असू शकतो. कंपनीच्या भविष्यकालीन व्यवहारावरचे नियंत्रण या ठिकाणी असू शकते. त्याचबरोबर सल्लागार मंडळाची नेमणूक देखील या ठिकाणी असू शकते. LIC हरिद्वार मुद्रा 1959 कलकत्ता या केसमध्ये बहिष्कृत करून विशेष सल्लागार मंडळाची संचालक मंडळ बहिष्कृत केलं आणि विशेष सल्लागार मंडळाची नियुक्ती केली. तर न्यायाधिकरण भागांची खरेदी किंवा सभासदांच्या भागाच्या हक्कांची कंपनीच्या इतर सभासदांनी वा कंपनीने केलेली खरेदी, कंपनीने भाग खरेदी केले तर त्यामुळे कमी होणारे भांडवल, कंपनीच्या भागांच्या वाटपावर किंवा हस्तांतरणावर बंधन, कंपनी व तिच्या व्यवस्थापकीय मंडळीमध्ये करार संपुष्टात येणे किंवा त्याच्यामध्ये बदल करणे, कोणत्याही व्यक्तीबरोबर केलेल्या करारात त्या सूचना देऊन व त्याच्या बदल किंवा तो संपुष्टात आणणे, अर्ज करण्याच्या अगोदर 3 महिन्यापासून फसवून केलेले व्यवहार रद्द करणे, त्यानंतर व्यवस्थापकीय व्यवस्थापकास किंवा संचालकास काढणे किंवा व्यवस्थापकीय संचालक किंवा व्यवस्थापकाने त्याच्या नेमणुकीच्या काळात मिळवलेले जे गैरफायद्याची वसुली आहे अशी वसुली करून मिळवलेला जो पैशाचा विनियोग एज्युकेशन ॲक्ट फंड, प्रोटेक्शन फंड यासाठी करणे व अन्यायग्रस्त लोकांसाठी करणे, सध्याचे व्यवस्थापक व व्यवस्थापकीय संचालना काढून टाकण्याचे आदेश झाल्यावर पुन्हा नवीन व्यवस्थापकीय संचालक किंवा व्यवस्थापक यांची नेमण्याबद्दलची प्रक्रिया करणे, तसेच न्यायाधिकरणास योग्य वाटेल अशा संकेत व्यक्तींना संचालक म्हणून नेमणे जी की न्यायाधिकरणास आवश्यक ती माहिती देऊ शकतील, याबाबत देखील अधिकार न्यायाधिकरणाचा आहे. न्यायाधिकरणास योग्य वाटेल त्या प्रकरणामध्ये तरतूद करण्याचा देखील न्यायाधिकरणाचा आहे. न्यायाधिकरणाच्या आदेशाची प्रत ही 30 दिवसांच्या आत निबंधकाकडे दाखल करावी लागते. न्यायाधिकरण हे अंतिम आदेश काढू शकते. मेमोरंडम व आर्टिकल मधील बदलांचे केलेले आदेश हे कंपनी स्वतःच त्यात विसंगत बदल करून बदलू शकत नाही, असे फक्त न्यायाधिकरणाच्या परवानगीनेच होऊ शकते. न्यायाधिकरणाने केलेल्या बदलांचा परिणाम जणू काही ते बदल कंपनीनेच केले आहेत अशा प्रकारे होतो. अशा बदलांची प्रमाणित प्रत ही निबंधकाकडे दाखल करावी लागते. तर अशा प्रकारे दमन आणि गैरव्यवहार यांचा प्रतिबंध करण्यासाठी अर्ज कोण कोण करू शकते ते आपण पाहूया. भाग भांडवल असणाऱ्या कंपनीच्या बाबतीमध्ये कमीत कमी 100 सभासद किंवा संपूर्ण सभासदांच्या संख्येपैकी ठरवले जाईल त्या आकडेवारीपेक्षा कमी नाही अशा संख्येत जो काही कमी आकडा असेल तेवढी किंवा ठरवले जाईल त्या इशूड भाग भांडवलाच्या टक्केवारीपेक्षा कमी नाही असे एकूण सभासद. त्यानंतर भाग भांडवल नसलेल्या कंपनीच्या बाबतीमध्ये तिच्या संपूर्ण सभासदांच्या कमीत कमी 1/5 सभासदांनी अशा प्रकारे प्रतिबंध करण्यासाठी दमन आणि गैरकारभारावर प्रतिबंध करण्यासाठी दावा दाखल करू शकतात.
त्यानंतर या कायद्याच्या अंतर्गत दंडाच्या तरतुदी आहेत. न्यायाधिकरणाने जो आदेश दिलेला आहे तर तो आदेश न मानणाऱ्या कंपनीस कमीत कमी 5 लाखाचा दंड, जो की जास्तीत जास्त 25 लाखापर्यंत जाऊ शकतो, आणि कसूर करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यास जास्तीत जास्त 3 वर्षाची कैद व कमीत कमी 25,000चा दंड, जो की जास्तीत जास्त 1 लाखापर्यंत होऊ शकतो. तर अशा प्रकारे कंपनी कायद्याच्या अंतर्गत जर समजा कंपनीच्या अंतर्गत जे व्यवस्थापन आहे तर त्यामध्ये जर समजा एखादा भागधारक किंवा भागधारकांचे काही गट आहेत तर त्यांच्यावर जर समजा अन्याय होत असेल किंवा जर समजा कंपनीले जर समजा जो कारभार आहे तो कंपनी कायद्याच्या विरोधात, कंपनीचं जे मेमोरेंडम आहे, घटना आहे किंवा कंपनीची जी नियमावली आहे तर ह्याच्याशी विसंगत असेल तर अशा वेळी या ठिकाणी आता आपण पाहिलं की न्यायाधिकरणाकडे दाद मागण्याचा अधिकार आहे आणि न्यायाधिकरणाला अनेक अधिकार